उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरेगावाच्या दौऱ्यावर आहेत। वैयक्तिक कामासाठी शिंदे 4 दिवस आपल्या गावी गेले असल्याची माहिती समोर येते। मात्र शिंदे अचानक गावी गेल्यानं नाराज असल्याची चर्चा देखील एका बाजूला सुरू आहे। पालकमंत्री पदाच्या वाटपावरून शिंदे नाराज आहेत का असा सवाल देखील आता या निमित्तानं उपस्थित होतोय। आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात। पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात, ते त्यांच्या गावात जाऊन बसतात। सरकार कोणी चालवायचं मग? हा महाराष्ट्र तुमच्या राग, लोभ, रुसवे, फुगवे यानुसार चालणार आहे का? या सत्तेचा नीट तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा, पण रोज तुमचे राग, लोभ, रुसवे, मारामाऱ्या, अडवणूक, स्थगिती हे केव्हा तरी बंद व्हायला पाहिजे। हे यासाठी होतं आहे कारण विजयाच्या धक्क्यातून हे सरकार अद्याप सावरलेलं नाही आहे। एवढा मोठा विजय जो मिळाला आहे त्यांना तो पचवता येत नाही किंवा विजय कसा मिळाला या भ्रमात आणि या धक्क्यात सगळे आहेत आणि अद्याप हे लोक सावरलेले नाही। मला मुळात एक सांगायचं आहे की अशा बारीक सारीक कारणांच्यावरून नाराज होऊन कुठंतरी असं निघून एकांतात जावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व हे एकनाथजी शिंदे साहेबांचं अजिबात नाही आहे। हो, त्यांना आपल्या मातीची ओढ आहे, आपल्या गावाची ओढ आहे, शेतीची ओढ आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्या माणसांमध्ये आणि आपल्या शेती मातीमध्ये रमायला तिथे जातात। त्यामुळे अशा पद्धतीच्या अफवा जर कोणी पसरवत असतील नाराजीच्या तर त्या चुकीच्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।